आपण पाहतोय बी न्यूज, सोलापूरकरांचा मनामनातील। आज सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जागा वाटपा संदर्भामध्ये आमची बैठक झाली। आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, अजय दासरी जिल्हा प्रमुख, संतोष पाटील जिल्हा प्रमुख, मी स्वतः जिल्हा प्रमुख असे उपस्थित होतो आणि सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, शहर अध्यक्ष उपस्थित होते। आजची बैठक ही अतिशय चांगली झाली। सगळेजण सकारात्मक आहेत। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र एक दिलानं काम करण्याचा निर्णय पूर्वी घेतला होता। त्याच अनुषंगानं जागा वाटपामध्ये सुद्धा मागे पुढे पाऊल घ्यायची तयारी ठेवलेली होती। त्याच दृष्टिकोनातून आजची बैठक पार पडली आणि पुन्हा आज पहिलं सत्र संपलेलं आहे। सायंकाळी पुन्हा दुसरी बैठक होणार आहे। पुन्हा आणखी दुसऱ्या बैठकीमध्ये उरलेले मुद्दे घेऊन आम्ही बसणार आहोत। तुम्ही किती मागितले जागा? नाही, जागा आम्ही किती मागितल्या असं आकडेवारी अजून काय निश्चित नाही, परंतु निवडून याचा निकष, त्याची पात्रता कोणत्याही पक्षाच्या मध्ये असेल त्याला आपण जागा सोडावी अशा प्रकारचं धोरण महाविकास आघाडीने घेतलेलं आहे। मग त्याच्यामध्ये 1 ते 26 प्रभागामध्ये कुणाचाही आकडा कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो। आज महाविकास आघाडीची महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी एक बैठक झाली। यापूर्वी देखील आमच्या 2-4 बैठका झालेल्या होत्या। या बैठकीमध्ये सगळ्याच पक्षाच्या सन्माननीय नेते मंडळींनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जागा वाटप आणि सीट शेअरिंग या सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये मजबूत आघाडी झालेलं संपूर्ण सोलापूर शहराला दिसून येईल। एक सूत्र सगळ्या महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे, क्वालिटी बेस मागणी सगळ्यांनी करायचं, क्वांटिटीच्या भानगडीमध्ये पडायचं नाही। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक क्वालिटीची सेवा संपूर्ण शहराला द्यायची आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण सकारात्मक भूमिकेमध्ये आहोत।